श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 8. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा निरोपिलासी. श्री गुरु राहिले किती दिवसी, वर्तले पुढे काय ते सांग. परिसोनी शिष्याचे वचन, संतोषे सिद्ध अति गहन. सांगता जाहाला विस्तारुण, श्रोते तुम्ही अवधारा. गोकर्ण क्षेत्री श्रीपादयती, राहिले वर्षे 3 गुप्ती. तेथोनी श्री गिरीपर्वता येती, लोकानुग्रहासी. मास 4 क्रमोणी तेथे, आले निवृत्ती संगमाते. दर्शन द्यावया भक्त लोकांते, पातले तया कुरवरपुरा. कुरवरपूर महाक्षेत्र, कृष्णागंगा वाहे तीर. महिमा सांगता असे अपार, भूमंडळात दुर्लभ. श्रीपाद राहिले कुरवरपुरी, ख्याती जाहली भूमीवरी. प्रगट महिमा अपरंपारी, सांगता विस्तार असे देखा. पुढे अवतार व्हावया गती, सांगेन ऐका एकचित्ती. श्रीपाद कुरवरपुरी असती, कार्याकारण पुढे असे. अवतार व्हावया कारण, सांगेन त्याचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न, ब्राह्मण होता तया ग्रामी. त्याची भार्या होती देखा, नाम तियेचे अंबिका. सुशील आचार पतिसेवका, महापुण्य सती देखा. तिते पुत्र होऊणी मरती, पूर्वकर्म फळ अर्जिती. अनेक तीर्थ व्रत आचरती, तिने केले परियेसा. ऐसे असता जे होणार गती, पुत्र जाहला मंदमती. माता स्नेह करी प्रीती, अपूर्व आपणासी म्हणोनी. वर्धता माता पित्या घरी, विप्रात्मज वाढला अति प्रीती करी. व्रतबंध करता कुळाचारी, वेदाभ्यास करावया. विद्यान ये तया कुमरा, मंदमती अज्ञान बहिरा. चिंता वाटे त्या द्विजवरा, म्हणे पुत्र मंदमती. अनेक देवा आराधोनी, पुत्र लाधलो कष्टोनी. प्राचीन कर्म न सुटे म्हणोनी, चिंता करी अहोरात्र. पतिसी म्हणे ते नारी, पुत्र नाही आमुचे घरी. कष्टे करुणी नाना परी, पोशिले एका बाळकासी. विद्या नये वेद त्यासी, वाया मारुणी का कष्टसी. प्राचीन कर्म असे त्यासी, मूर्ख होऊनी उपजावे. वर्तता पुढे तयास्थानी, विप्र पडला असमाधानी. दैववशे करुणी, पंचत्व पावला परियेसा. पुत्रासहित ते नारी, होती तेथे कुरवरपुरी. याचुनिय आपले उदर भरी, जीवित्व करी याच परी. विप्र स्त्रियेचा कुमर देखा, विवाहयोग्य झाला निका. निंदा करीती सकळ लोक, मतिहीन म्हणूनिया. कन्यान देती कोणी त्यासी, समस्त करीती दूषणी. म्हणती काष्ठे वाहे का पाणी, उदर भरी येणे विधी. ऐसे ऐकोणी ब्रह्मचारी, दुःख करी नाना परी. मातेसी म्हणतसे अवसरी, प्राण त्यज्जिन आपुला. निंदा करीती सकळ मज, असोनी देह कवन काज. पोसू न शके माते तुझ, जाईन अरण्य वासासी. ऐकोणी पुत्राचे वचन, माता करी अतिचिंतन. शोक करी अति गहन, विलापी ते नारी. माता सूत दुःख करीत, गेली गंगा प्रवाहात. तेथे देखिले जगदुद्धरीत, श्रीपादयती स्नान करिता. जाऊनी दोघे लागती चरणी, विनवती कर जोडुनी. वासना असे आमुचे मनी, प्राण तज्जावा गंगेत. निरोप द्यावा जी आम्हांसी, सद्गती व्हावया कारणासी. आत्महत्या महादोषी, म्हणोनी विनवितो कृपा सिंधू. ऐकोणी विप्र स्त्रियेचे वचन, पुसती श्रीपाद कृपा करून. काय संकटी तुमचे मन, विप्र स्त्री तये वेळा. सांगती जाहली दुःखा सकळा, म्हणे स्वामी भक्तवत्सला. तारावे आम्हा बाळकांसी. पुत्राविणे कष्टले भारी, अनेक तीर्थे पादचारी. केली व्रते पूजा जरी, सकळही देव आराधिले. व्रते उपवास सांगू किती, करीते झाले अपरिमिती. झाला पुत्र हा दुर्मती, निंदा करीती सकळ जन. वेदशास्त्र संपन्न, पती माझा ब्राह्मण. त्याचे पोटी जन्मला हा हीन, मंदमती दुरात्मा. कृपा करी गा श्रीपादयती, जन्मोजन्मी ऐसी गती. पुत्र न व्हावा मंदमती, ऐसा प्रकार सांगा मज. कृपासागर दैन्यहरण, म्हणोनी धरिले तुझे चरण. शरणागता करावया रक्षण,
आलासी स्वामी कृपा सिंधू. जन्मोनिया संसारी, कष्ट केले नाना परी, न देखेची सौख्य कुमरी, व्याले पुत्र न राहती. वाचोनिया हा एक सूत, शेळीच्या गळा स्तन लोंबत, वृथा जन्म झाला म्हणत, विनवितसे श्री गुरु. देवा आता ऐसे करणे, पुढील जन्मी मनुष्यपणे, पूज्यमान पुत्र पावणे, जैसा तू पूज्य जगत्रयासी. सकळ लोक जास्ती वंदिती, ऐसा पुत्र होणार गती, उपाय सांगा श्री गुरु यती, म्हणूनी चरणी लागली. त्याचेनी माते उद्धारगती, नव्हे मागुती पुनरावृत्ती, पितरा सकळां स्वर्ग प्राप्ती, लाधे ऐसे निरोपावे. वासना असे माझ्या मनी, पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी, बाळपणीच पाहेन नयनी, पूज्यमान समस्तांसी. श्रीपाद ऐकोणी तिचे वचन, सांगती भक्ती कृपा करुण, करीवो ईश्वर आराधन, पुत्र होईल श्रीहरी ऐसा. गवळीनीचे घर देखा, कृष्ण उपजला तो कारणिका, व्रत केले गवळणी ऐका, ईश्वराची आराधना. तैसा आराधी तू ईश्वर, पुत्र पावसी हा निर्धार, तुझ्या मनी आशा भार, लाधसी म्हणती श्रीपादयती. विप्र स्त्री म्हणे तयावेळी, व्रत कसे केले ते गवळी, कैसा पूजिला चंद्रमौळी, विस्तारावे मजप्रती. तैसेच व्रत करीना आपण, म्हणूनी लागतसे चरणा, कृपामूर्ती श्री गुरु राणा, सांगता झाला तयेवेळी. म्हणती श्रीपाद तियेसी, ईश्वर पूजिवो तू प्रदोषी, मंदवारी विशेषी, पूजा करी भक्तीने. पूजा करी जे गवळणी, विस्तार असे स्कंद पुराणी, सांगेन कथा ऐक सगुनी, म्हणती श्री गुरु तियेसी. ऐकोन श्री गुरुचे वचना, संतोषली विप्रांगणा, जावणी लागे श्री गुरुचरणा, विनवितसे तयेवेळी. विप्र स्त्री म्हणे स्वामियासी, अभिनव माते निरोपिलेसी, देखता पूजा प्रदोषी, पुत्र झाला कृष्णा ऐसा. श्री गुरु सांगती तियेसी, सांगे नाईक एक चित्तेसी, उज्जनी नाम नगरीसी, जाहले विचित्र परियेसा. तया नगरी चंद्रसेन, राजा होता धर्मज्ञ, त्याचा सखा असे प्राण, मणिभद्र म्हणोनी परियेसा. सदा ईश्वर भक्ती करी, नाना परी पूजा अपारी, भोळा देव प्रसन्न करी, दिधला चिंतामणी एक. कोटी सूर्यांचा प्रकाश, माणिक शोभे महासुरस, कंठी घाली सदा हर्ष, तया मणी भद्रसेन सख्यासी. तया मण्याचे लक्षण, सुवर्ण होती लोह पाषाण, तेज फाके ज्यावरी जाण, कनक होय परियेसा. जे जे चिंतित मानसी, ते ते पावे स्मरणेसी, ऐशी ख्याती माणिकासी, समस्त राजे कांक्षा करीती. इष्टत्वे मागती कित्येक, मागो पाठविती ते माणिक, बलात्कारे घ्यावया देख, राजा वांछिती परियेसा. म्हणती क्रय करुणी देखा, माणिक द्यावे आपण ऐका, जरी न देसी स्वाभाविका, युद्धा लागी येऊ म्हणती. राजे समस्त मिळवणी, पातले नगरा त्या उज्जनी, अपार सैन्य मिळवूनी क्षोणी, वेष्टिले तया नगरासी. ते दिनी शनिवार त्रयोदशी, राजा बैसला पूजेसी, शंकान धरी मानसी, एक चित्ते पूजित असे. महांकाळेश्वर लिंगासी, पूजा करी राजा हर्षी, गवळणी कुमरे पहावयासी, आली तया शिवालया. पूजा पाहुणी शिवाची, मुले म्हणती गवळीनींची, खेळू चला आपण ऐसेची, लिंग करुणी पूजू आता. म्हणूनी विनोदे करुणिया, आली आपुले गृहसन्निधानी, एकवटोनी पाषाणी, कल्पिले तेथे शिवालय. पाषाण एक करुणी लिंग, पूजा करीती बाळके चांग, नाना परीची पत्री सांग, कल्पिती तेथे पूजेसी. गोपिका स्त्रिया येऊनी, पुत्रांते नेती बोलावणी, भोजन करावे म्हणूनी. त्यातील एक गोपीसूत, न जाय भुवना लिंग सोडून, त्याची माता जवळी येऊन, मारी आपुले पुत्रासी. कोपे करुणी ते गवळणी, मोडी पूजा खेळ अंगणी, पाषाण दुरी टाकुणी, गेली आपुले मंदिरासी. पूजा मोडिता बाळक, प्रलाप करीतसे तो अनेक, मूर्छा येऊनी क्षण एक, पडिला भूमी अवधारा. लय लावूनी लिंगस्थानी, प्राण त्यजू पाहे निर्वाणी, प्रसन्न झाला तो शूलपाणी, तया गोपी सुताला. बाळके विनविले ईश्वरासी,
कोप न करावा मातेसी, पूजा मोडिली प्रदोषी, क्षमा करणे म्हणत असे. प्रसन्न होऊनी गिरिजापती, गेले लिंगालयी गुप्ती, लिंग राहिले रत्नखचिती, गवळी या घरी तयाच परी. कोटी सूर्यांचा प्रकाश, शिवालय दिसे अतिसूरस, लोक म्हणती काय प्रकाश, उदय झाला दिनकरा. आले होते परराष्ट्र राजे, विस्मय करीती महाचोजे, द्वेष सांडुणी बोलती वोजे, भेटो म्हणती रायासी. पहा हो पवित्र नगरात, सूर्य झाला असे उदित, राजा असेल पुण्यवंत, ऐसी यासी काय विरोध. म्हणोनी पाठविती सेवकासी, भेटू म्हणती प्रीतीसी, राजा बोलावी तयांसी, आपुले गृही नगरात. इतुके होता ते अवसरी, राजा पुसितो प्रीती करी, रात्री असता अंधकारी, उदय झाला केवी सूर्य. राजे चंद्रसेना सहित, पहावया येती कवतुकार्थ, दिसे विचित्र रत्नखचित, शिवालय अनुपम्य. तेणेची परी गवळ्याचे सदन, विराजमान अतिगहन, पुसता झाला राजा आपण, तया गवळिया कुमारकासी. सांगितला सर्व वृत्तांत, संतोष करीती राजे समस्त, गवळिया राजा तू होई म्हणत, देती नाना देश संपदा. निघोनी गेले राजे सकळ, राहिला चंद्रसेन निर्मळ, शनी प्रदोष पूजा फळ, भय कैचे तया नरा. गवळी कुमर जाय घरा, मातेसी सांगे सविस्तरा, येईन पुढे तुझ्या उदरा, नारायण अवतरोनी. ऐसे ईश्वर दिधला वर, संशयन धरी निर्धार, प्रसन्न झाला कर्पूर गौर, देखिली पूजा प्रदोषीची. मोडिलीस प्रदोष पूजा म्हणोनी, म्या मागितले त्या शूलपाणी, क्षमा करुणी घेतले म्हणोनी, सांगे वृत्तांत मातेसी. ऐसा ईश्वर प्रसन्न झाला, प्रदोष पूजा ऐसे फळ, श्रीपाद सांगती तये वेळा, तया विप्र स्त्रियेसी. तुझे मनी असेल जरी, होईल पुत्र मजसरी, संशय सांडुणी निर्धारी, शनी प्रदोषी पूजी शंभू. ऐसे म्हणोनी श्रीपाद रावो, चक्रवर्ती भोळा देवो, विप्र स्त्रियेचा पाहुनी भावो, प्रसन्न होता तयावेळी. बोलावणी तिचे कुमारकासी, हस्त ठेविती मस्तकेसी, ज्ञान झाले तत्काळेसी, त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ. विस्मय करोनी विप्रवनिता, म्हणे ईश्वर हा निश्चित, कार्यकारण अवतार होत, आला नरदेह धरोनी. म्हणे ईश्वर तूची होसी, पूजा करीन मी तुझ प्रदोषी, मिथ्या नव्हे तुझे या वाक्यासी, पुत्र व्हावा तुझ ऐसा. ऐसा निश्चय करोनी, पूजा करी ती नित्य येऊनी, प्रदोष पूजा अति गहनी, करी श्रीपाद रायासी. पुत्र झाला तिचा महाज्ञानी, वेदशास्त्र संपन्नी, पूज्य झाला अति गहनी, सर्वांहुनी अधिकता. विवाह झाला मग तयासी, पुत्र पौत्री नांदे हर्षी, श्री गुरुकृपा होय जासी, ऐसे होय अवधारा. नामधारक सांगे भक्तासी, सांगे सिद्ध विस्तारेसी, परियेसा समस्त भक्त हर्षी, म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वतेतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे शनिप्रदोषव्रतमाहात्म्यकथनं नाम अष्टमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.